आपटी सनी आणि श्रीराम कोंढेरी दोन्ही संघ या सामन्यानंतर आपण सज्ज राहायचे. मिड मॅच मध्ये टॉस केला जाईल. चला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण करायची. तो अदरवाईज तुमचा एक अतिरिक्त खेळाडू थोड्या सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. अंतिम षटकासाठी याची देखील नोंद आपण करून घ्यायची. 4 षटकांचा सामना आहे. 11 वाजून 53 मिनिटांनी पहिला बॉल पडतोय असं आम्ही कन्सिडर करतोय. चला सामना सुरू करा, विनंती आहे. पहिला बॉल कमालीचा पाहायला मिळालाय, परंतु पंच कळतात हा वाईड बॉल आहे. ऑफ्टनच्या बाहेर, खूप जास्त बाहेर हा बॉल होता. शफल लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न खरं तर ह्या अँगलनं खूप कठीण आहे सांगणं. समोर पाहिल्यावरती लक्षात आलं की ऑफ्टनच्या खूप जास्त बाहेर बॉल होता. आणि कॉमेंटेटर स्क्रीन देखील या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. ऑन साईडला फटका चांगला आहे, अप्रतिम फटका आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने येतील तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल आणि एका धावेने खरं तर या डावाला सुरुवात झाली. एक धाव धावफलकावरती आहे. देवेंद्र आपलं खातं खोलतायत. देवेंद्र आणि आकाश ही जोडी मैदानावरती आहे. या सामन्यामध्ये ओपनिंग पेअर थोडीशी चेंजेस तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पाठीमागच्या सामन्यामध्ये चेस करत असताना तुम्ही पाहिलं अगदी आकाश आणि आधी ही जोडी मैदानावरती आली होती. ऑन साईडला फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक खूप वेगाने बॉलच्या दिशेने येण्याचा प्रयत्न करतायत. मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल लाईक अ बुलेट आणि बंदुकीतून जशी गोळी निघते तसा हा बॉल बॅटमधून निघाला आणि तडक सीमारेषा गाठतोय. चौकार. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले. 6 धावा धावफलकावरती 6 विदाऊट लॉस. चांगली सुरुवात इथे मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमने केली. संतेपाडा संघाने या सामन्यामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती ऋतिक आहेत. आकाश चौकारानं पुन्हा एकदा आपलं खातं खोलतायत. यावेळेस देखील फुल टॉस आहे. बॉलला केवळ दिशा दिली आहे. कमालीचा फटका आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार. खराब बॉल होता. फुल टॉस, त्याला मात्र पनिश केलं. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि लेग स्टंपच्या दिशेने ड्रिप झाले होते. संधी होती फलंदाजाकडे, फक्त टाइम केलं बॉलला. 10 धावा धावफलकावरती. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात दर्जेदार पाहायला मिळाली आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. कानिपनाथ गोडसे संघाने टॉस जिंकलाय. प्रथम ते क्षेत्ररक्षण करतायत आणि अप्रतिम सुरुवात खरं तर आकाशांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आकाश आतापर्यंत या स्पर्धेमध्ये बादच झाले नाहीयेत. पहिल्या सामन्यामध्ये नॉट आउट होते आणि याही मॅच मध्ये 2 चौकारांनी त्यांनी सुरुवात केली. अप्रतिम सुरुवात. प्ले अँड मिस. आणखी एक बॉल डॉट. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली. 10 धावा धावफलकावरती. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. आणखी एक बॉल डॉट. गोलंदाज ऋतिक गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस देखील मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सरळ त्यांच्या हातामध्ये हा बॉल जाऊन विसावेल आणि आकाशांची मोठी सफलता आली आहे. फलंदाज बाद. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. विकेट. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅप सेट होता, तिथे मात्र फसवलंय आकाशांना. आली आहे सफलता. 10ला पहिला धक्का लागलाय. बॅटिंग करणारी टीम संतेपाडा संघाला मोठी विकेट आली आहे. आकाश इथे बाद होत आहेत. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल होत आहेत. आधी ज्याने पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली सुरुवात दिली होती. 10 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 10 लॉस ऑफ द 1 विकेट. सुरुवात चांगली राहिली होती, परंतु आता मात्र आकाश माघारी परतले. देवेंद्र आहेत मैदानावरती. नवीन फलंदाज आदिनाथ क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल झालेत. 10 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 10 लॉस ऑफ द 1 विकेट. फुलर लेनचा बॉल होता, तिथे मात्र अगदी आपण जर पाहिलं तर चॉप केलं, बॉलला खोदून काढलं. थर्डमॅन क्षेत्रामध्ये हा बॉल गेलाय आणि तिथे मात्र धाव प्राप्त होणार नाही. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. केवळ 10 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 10 लॉस ऑफ द 1 विकेट. पाठीमागच्या सामन्यामध्ये खूप चांगली खेळी पाहिली आपटी आणि त्यांच्या विरोधामध्ये खरं तर संतेपाडा संघ, आणि अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली संतेपाडा संघाची, जिथे 65 धावा चेस करायच्या होत्या, परंतु त्या धावा चेस केल्या. अगदी 3.5 षटकांमध्ये त्या 65 धावा चेस केल्या होत्या. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली, परंतु या सामन्यामध्ये
गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली ऋतिक यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक 1 मध्ये 1-2 खराब बॉल आल्यानंतर खरं तर खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ऋतिक यांच्या माध्यमातून आणि आकाश यांची खूप महत्त्वाची विकेट त्यांनी मिळवली. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दाखल झालेत. यावेळेस देखील कमालीचा फटका आहे. फुलर लेनचा बॉल होता, ऑन साइडला हवेत खेळलेत आणि हा बॉल मात्र दूरवरती जाईल. मॅक्सिमम आलाय पहिल्याच बॉलवरती. देवेंद्र यांच्या बॅटमधून षटकार. सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय शिंगोळे सरांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 16 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 लॉस ऑफ दी 1 विकेट. उदय यांच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय फलंदाज देवेंद्र यांनी. 16 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. जरी आकाश बाद झालेत परंतु देवेंद्र मैदानावरती आहेत आणि ते मात्र आक्रमक फलंदाजी करत आहेत. 16 धावा धावपलकावरती 16 लॉस ऑफ दी 1 विकेट. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती उदय आहेत आणि उदय यांच्यावरती आक्रमण झालंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत बॉल गेला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत, झेल टिपतील, आली आहे सफलता. देवेंद्र देखील बाद होतात. लिडिंग एज पहिल्या बॉलवरती षटकार मारत वार केला परंतु पुढच्या बॉलवरती गोलंदाज उदय पलटवार करतायत. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता फुलर लेनचा. ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता, लिडिंग एज लागलं, बॉल हवेत गेला आणि एक चांगला झेल आपण पाहिलाय. आली आहे सफलता. दुसरा धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. विकेट. सोळाला 2 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 4 वरती छोट्या हाता मैदानावरती दाखल होत आहेत. इन ॲट नंबर 4 16 धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खरं तर सेकंड राऊंडची महत्वपूर्ण मॅच दोन्ही संघांसाठी. यावेळेस देखील ऑन साइडला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये कमालीचा फटका आहे. छोट्याच्या बॅट मधून हा मोठा फटका आलाय. बॉल जातोय सीमारेषच्या पलीकडे. एकता चषक सिक्सर. सरस्वती माध्यमिक विद्यालय घोडसईचे मुख्याध्यापक सन्माननीय शिंगोळे सरांचं मंचावरती आगमन झाले. या स्पर्धेमध्ये त्यांचं पुन्हा एकदा अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि दरवर्षी मात्र न चुकता या स्पर्धेला ते भेट देण्याचं काम करत असतात. या स्पर्धेसाठी त्यांचं देखील योगदान नक्कीच असतं. त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अतिशय आनंदाने अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. वेलकम सर. राऊंड द विकेट हा बॉल. यावेळेस मात्र आपण पाहिलं आडव्या बॅटने बॅट स्विंग तर खूप कमालीचं पाहायला मिळालं परंतु बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क नाहीये. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. बॉलची लाईन टोटली मिस केली आहे. ऑफ्टनच्या खूप जास्ती बाहेर बॉल होता तिथून मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. आणखी एक बॉल डॉट. 23 धावा धावपलकावरती आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल हलक्या हाताने यावेळेस बॉलला दिशा दिली आहे पॉईंट क्षेत्रामध्ये. सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम आधी 1 धाव तिथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. 24 धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 24 लॉस ऑफ दी 2 विकेट. प्रथम बॅटिंग करत असताना संदीपाडा संघाला आपण पाहतोय. गोडसे संघा देखील कंट्रोल गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. चला सामना थोडासा स्पीडअप करायचा विनंती आहे. 9 मिनिटं झालेले आहेत. 24 धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 24 लॉस ऑफ दी 2 विकेट. चोवीस धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय.
यावेळेस देखील आक्रमण, कमालीचा फटका आहे, खूप दूरवरती या बॉलला पाठवलंय फलंदाज आदिनाथ यांनी. जा आणि शोधून आणा लांब पल्ल्याचा हा षटकार. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. कमालीचा फटका आपण पाहिला, आडव्या बॅटने प्रहार करत असताना पाहिलंय फलंदाज आदिनाथ यांना. आणि 30 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खूप कमालीचा ऍक्शन रिप्ले. कॅमेरामॅनचं देखील कौतुक केलं पाहिजे, शेवटपर्यंत बॉलला फॉलो केलं. अगदी हिरव्या साडीमध्ये जाईपर्यंत हा बॉल आपण पाहिलाय. 30 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मानव गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत आणि षटकारानं मात्र त्यांचं स्वागत केलंय मैदानावरती. आक्रमक फटका आपण पाहिलाय फलंदाज आदिनाथ त्यांच्या बॅटमधून. 30 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज मानव, पुढचा बॉल. ओहो, कमालीचा बॉल आहे. मानव यांनी देखील पुनरागमन केलंय. अप्रतिम बॉल, फुलर लेनचा बॉल. इथे मात्र फलंदाज चारोखाने ब्लॉक होल. ऍक्शन रिप्ले पहा, ब्लॉक होल, परफेक्ट ब्लॉक होल तुम्हाला पाहायला मिळालाय आणि हा बॉल डॉट असेल. 30 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. मानव राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत तर बॉल गेला. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतायत आणि हा देखील बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क. आणखीन एक मॅक्सिमम षटकार. प्रयत्न यापेक्षा चांगले असू शकले असते. आडव्या बॅटने खरं तर हा प्रहार केलाय. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेचला पुन्हा एकदा आणि धावफलकावरती धावा आहेत 36. आदिनाथ आक्रमक बॅटिंग करतात. 36 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 36 लॉस ऑफ दी 2 विकेट. अप्रतिम बॅटिंग सुरू आहे. 6.6. पुढचा बॉल आणि यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर बॉल होता. चांगला बॉल, खांद्याचा थोडासा अतिरिक्त उपयोग गोलंदाजाने केला होता आणि बॉडी लाईन बाउन्सर होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये कारण गोलंदाजाने खरं तर हा एक चांगला बॉल टाकलाय. 36 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 36 लॉस ऑफ दी 2 विकेट. फुलर लेनचा बॉल समोर दिशेने खेळत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव प्राप्त होईल. सरळ बॅटने व्ही मध्ये खेळले होते. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 37 लॉस ऑफ दी 2 विकेट. अंतिम बॉलचा खेळ अद्याप शिल्लक आहे या षटकामधला. धावपलकावर धावा 37 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल या षटकामधला बाकी आहे. 8 बॉलमध्ये 14 धावांवरती आदिनाथ नाबादे. 2 बॉलमध्ये 7 धावा छोट्याने बनवल्यात आणि एकूण 37 धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. घोटसई संघाने टॉस जिंकला या सामन्यामध्ये आणि प्रथम ते करतायत क्षेत्ररक्षण. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं होतं संतेपाडा संघाला. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट आणि यावेळेस मात्र डाऊन दिले एक वाईड बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. कदाचित झालं असं तर बॉल कुठे गेला असता. 38 लॉस ऑफ द 2 विकेट. 38 धावा धावपलकावरती. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे मैदानावरती. छोट्या आणि त्यांच्या जोडीने आदिनाथ मैदानावरती आहे आणि धावपलकावर धावा आहे 38 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 38 लॉस ऑफ द 2 विकेट. शेवटचा बॉल. बॅटचं एज लागलंय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या डोक्यावरून हा बॉल फ्लाय झालाय आणि बॉल गाठेल सीमारेषा. आणखीन एकटा चषक चौकार. धावपलक जाऊन पोहोचले. 42 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 42 लॉस ऑफ द 2 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओव्हर. चला 14 मिनिटं लागले 3 षटकांसाठी. थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण थोडीशी घाई करा विनंती आहे. धावपलकावर धावा आहेत 42 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला आपटी सनी आणि कोंडेरी दोन्ही संघांचे संघनायक विनंती आपण टॉससाठी यायचे. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी आपण टॉस करणार आहोत आणि आता मात्र षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली. गौरव गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत आणि आल्या पहिल्या बॉलवरती आक्रमण. षटकार आदिनाथ यांच्या वाढवून षटकार आला. षटकाराच्या मदतीने धावपलक पुढे जाईल.
48 48 धावा धावफलकावरती आहेत. सन्माननीय विनोदजी कुंडलिक मगर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. त्यांना विनंती आहे आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस संपन्न केला जाईल. आणखीन एक बॉल हवेत आहे आणि आणखीन एक बॉल फलंदाज आधी यांच्या बॅटमधून जाईल दूरवरती. मॅक्सिमम षटकार. तर आकाश बाद झाल्यानंतर किल्ला लढवत आहेत. आपण पाहतोय आधी खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आधी आणि छोट्याची. आणि या ठिकाणी संतेपाडा टीम 50 अप झाली. 54 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 54 लॉस ऑफ द 2 विकेट. अप्रतिम बॅटिंग सुरू आहे. आधी आणि छोट्या या जोडीने चांगली कामगिरी केली आहे. 54 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती गौरव आहेत. पुढचा बॉल वाईड बॉल. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 55 धावा धावफलकावरती. काय बॅटिंग केली फलंदाज आधी यांनी. आकाश बाद झाल्यानंतर त्यांच्यावरती जबाबदारी होती आणि त्यानंतर मात्र खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. यावेळेस देखील आक्रमण सरळ बॅटने खूप दूरवरती बॉल उंच देखील गेलाय आणि हा बॉल लांब देखील जाईल. आणखीन एक मॅक्सिमम षटकार. एक तास जशक सिक्सर आपण पाहिलाय. अप्रतिम बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानावरती सुरू आहे. ऍक्शन रिप्ले पाहण्यासारखा असेल. हा पॉली बॉल होता ऑफ स्टंपच्या बाहेर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. खूप कमालीचा फटका आपण पाहिलाय. सरळ बॅटने प्रहार करत असताना 61 धावा धावफलकावरती आहेत. 61 लॉस ऑफ द 2 विकेट. 61 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 3 षटकार लगातार लगावलेत. फलंदाज आदित्य यांनी कमालीची बॅटिंग केली आहे. 11 बॉलमध्ये 32 धाव्यांवरती नाबाद आहेत. 61 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 61 लॉस ऑफ द 2 विकेट. गौरव यांच्यावरती आक्रमण केले. सध्याच्या घडीला 17.43 तुम्हाला करंट रन रेट पाहायला मिळत आहे आणि त्यामध्ये आदित्य यांची मोलाची भूमिका आहे. 11 बॉलमध्ये 32 धाव्यांवरती आदित्य नाबाद आहेत. लगातारचे 3 षटकार आलेत गौरव यांच्या विरोधामध्ये. त्यांना देखील पुनरागमन करावं लागेल या सामन्यामध्ये. 11 बॉल 32 धावा. यावेळेस देखील फुल टॉस आहे आणि फुल टॉस वरती फुल टोल. बॉलला पाठवले लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. सरळ बॅटने आणखीन एक चौकार. 12 बॉलमध्ये 36 धाव्यांवरती आदित्य नाबाद आहेत आणि धावफलकावरती धावा आहेत 65. ऍक्शन रिप्ले लोअर फुल टॉस बॉल होता. सरळ बॅटने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळलेत. 65 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. समोर गाडी कुणाची आहे ती गाडी कृपया बाजूला घ्या विनंती आहे त्याची. ऑफ साइडला. यावेळेस देखील फुल टॉस आहे आणि फुल टॉस वरती फुल टोल. गोलंदाजाचा फुल्ली लॉस. हा बॉल देखील जाईल सीमारेषच्या पलीकडे. 13 बॉलमध्ये 42 धाव्यांवरती नाबाद आहेत आदित्य. अप्रतिम बॅटिंग सुरू आहे. 71 धावा धावफलकावरती आहेत. त्या गाडीचं जे मॅकविल आहे ते MT-15 कुणाची आहे विनंती. तिथं मॅकविल खूप चमकतंय. अनिकेत गायकवाड आपल्याला विनंती आहे त्या गाडी मालकाला सूचना द्या ती गाडी कृपया बाजूला घ्या. MT-15 ती बाजूला आहे. तिचे मॅकविल समोर रिफ्लेक्ट होते बा. शेवटचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय तो डॉट आलाय आणि 29 धावा या षटकामध्ये आल्या. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 71. 14 बॉलमध्ये 42 धाव्यांवरती आदित्य नाबाद आहेत आणि मॅच समरीमध्ये हीच हायलाइट तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. 14 बॉलमध्ये 42 धावा. 3 बॉलमध्ये 11 धावा छोट्याने बनवल्या. आकाश लवकर बाद झाले. 4 बॉलमध्ये 8 धावा त्याने देखील बनवल्या. 3 मध्ये 7 देवेंद्र आणि गोलंदाज सगळेच महागडे राहिलेत. ऋतिक 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर उदय 14 धावा खर्च केल्या. 18 धावा खर्च केल्या मानव यांनी आणि एका षटकामध्ये 29 गौरव यांनी खर्च केल्यात. सन्माननीय सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिंगोळे सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. एका बाजूने आपटी सनी आणि त्यांच्या विरोधामध्ये कोंडेरी. कॉल लाऊडली करायचा. हेड इज द कॉल. हेड इट इज अँड कोंढेरी ऑन द टॉस. क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलेलं आहे.
तर सन्माननीय शिंगोळे सरांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सन्माननीय प्रवीणजी गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय शिंगोळे सरांचा हा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. तर राष्ट्रीय आट्यापाट्यामध्ये जो खेळाडू खेळतोय सार्थक, तो मात्र सरांच्या शाळेमधला विद्यार्थी आहे आणि खरं तर अतिशय चांगलं काम सार्थकच्या माध्यमातून केलं जाते. शाळेचं आणि गावाचं नाव रोशन करण्याचं काम सार्थक यांनी केलंय आणि त्याचा मात्र सार्थ अभिमान सरांना असणार आहे आणि संपूर्ण गावाला देखील असणार आहे. लक्ष्य 72 धाब्यांचं आहे. 72 इज द टार्गेट. आणि इथे मात्र जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती जोडले जातील पुन्हा एकदा सन्माननीय प्रसादजी सवारे सर, द व्हॉइस ऑफ बदलापूर, आमचे जवळचे मित्र सन्माननीय प्रसादजी सवारे सर आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद. चला, थँक्यू सो मच तुषार शिंदे सर. मनपूर्वक आपला आभार. अगदी त्यांचा आवाज आपण ऐकला आहे. जाऊयात मैदानाच्या दिशेने, जिथे पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर जबल 71 धावा बनवल्या गेल्यात आणि आता सेकंड इनिंगमध्ये कानिफनाथ गोडसई संघाला 72 धावा करायच्या आहेत. 24 बॉल आणि 72 धावा करायच्या आहेत. आता या मॅचमध्ये सध्या तरी संकेत आणि उदय या दोघांवरती फार मी तर म्हणेन भवितव्य आहे या मॅचचा. दोघांना ह्या मॅचमध्ये चालणं फार महत्त्वाचं राहील. अगदी व्यासपीठावरती आपण पाहिलं तर सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे खरं तर मुख्याध्यापक शिंगोळे सर देखील या सामन्यांचा आनंद घेतात. इथे टीट फॉर टॅग जसाच तसं उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आदित्य यांचा हा भव्य स्वागत. फलंदाज उदय त्याच्या बॅटमधनं हा पहिला धमाका, पहिला ब्लास्ट, पहिला षटकार. चला, या ठिकाणी टाइम इथे लगेच नोट केलं गेलं. 12 वाजून खरं तर 15 मिनिटांनी पहिला चेंडू फेकला गेलाय. पहिल्या 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत. हा देखील बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेचून मारलाय. दर्जेदार सुरुवात. हा देखील बॉल पुन्हा एकदा बाउंड्रीच्या बाहेर. लगातारचा दुसरा धमाका. आता नक्कीच व्यासपीठाच्या अगदी डाव्या बाजूला देखील आपण पाहू शकता बोंगे आणि आता सिट्ट्या वाजायला सुरुवात झाली, कारण की गोडसे संघ खेळते मैदानाच्या आज. संपूर्ण मैदानामध्ये आता समर्थन या ठिकाणी दिलं जात आहे, कारण की उच्चांक या ठिकाणी चेस करायचा आहे. सर्वाधिक धाबा इथं बनवल्या गेल्यात आणि त्या धाबा देखील आता इथून चेस करायला सुरुवात केली आहे. सुरुवातीचे 2 चेंडू आणि त्या दोनही चेंडूंवरती उदयचं नाव लिहिलं गेलं. अर्थातच दोनही षटकार. आताचा हा चेंडू अगदी आपण पाहू शकता कवचला खेळण्याचा प्रयत्न. इथे जवळ कॅच कंप्लीट केली होती, परंतु दोघांची झालेली ही टक्कर आणि तदनंतर इथे कॅच ड्रॉप. मात्र ही कॅच होती का मॅच होती? येणारा काळ आणि वेळ मात्र सांगून जाईल. कॅच महत्वाची होती. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ अगदी हक्कीच्या अंतरावरती राहत आहेत. दोन्ही संघांचे डावपेच एकमेकांना माहिती आहेत, परंतु या ठिकाणी नक्कीच गोडसेकरांचा हे होम ग्राउंड आहे. सातत्याने या मैदानावरती खेळत आहेत. काल देखील एक तास स्फोट गोडसे संघ या मैदानावरती खेळला, परंतु आज नक्कीच आपण पाहू शकता तो म्हणजेच कानिफनाथ गोडसे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सध्या तरी होम ग्राउंडचा मित्र म्हणेन फायदा होतोय. हा देखील फटका अप्रतिम. गॅप मध्ये बॉल. इथे आउटफील्ड फास्ट. बॉल जाईल सरळ बाउंड्रीच्या बाहेर. 4 धाबा. अप्रतिम सुरुवात. तोडीस तोड उत्तर इथे दिलं जातं. आता संकेत आणि उदय या दोनही फलंदाजांच्या माध्यमातून चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले ती बिनबाद आतापर्यंत 19 धाबा. ताबडतोड सुरुवात काय आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते. दमदार सुरुवात. आताचा हा चेंडू अगदी
वेट ऑन वॉच. शेवटच्या मोमेंटला अगदी इथे बॉलला अडवलं गेलं, बॉलला स्टॉप केलं गेलं. तदनंतर याही बॉलवरती एक धाव एकवटली गेली. आतापर्यंत 20 धावा बनल्या गेल्यात, म्हणजे जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो आता इथून मेंटेन ठेवला गेलाय. शेवटचा बॉल आधी हा देखील चेंडू अगदी समोर होता, परंतु ऑन साईडला अगदी खेचून मारलाय फटका दमदार. परंतु याही बॉलवरती आपण पाहू शकता एकच धाव मिळेल, सिंगल पेक्षा जास्त काही नाही आहे. सिंगलवरती समाधानी मानावं लागेल. टीमची टोटल 21 धावा. अप्रतिम आणि दर्जेदार सुरुवात आतापर्यंत झाली आहे पहिल्या ओव्हरमध्ये. खरं तर कानिफनाथ गोडसे संघाला जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात इथून झाली आहे. दोन्ही फलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये आक्रमकता मात्र धारण केली आहे. अटॅकिंग क्रिकेट इथनं खेळायला सुरुवात केली आहे, कारण की इथून सातत्याने मोठमोठ्या फटकांना आता इथून इन्व्हाइट करायचं आहे. आता समीकरण इथनं पाहू शकता येणारे 18 चेंडू आणि 51 करायच्या आहेत, म्हणजे प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट पाहिलं तर 16.5च्या सरासरीनं आता इथून 17च्या सरासरीनं इथनं धावा बनवायच्या आहेत. चला मॅच ऑन गेम ऑन. या ठिकाणी अधिकचा वेळ खर्च करायचा नाहीये. टीम यस मॅच ऑन. षटक क्रमांक दुसरं. गोलंदाज आकाश, परंतु इथे अगदी स्लोवर पण चेंडू होता, वेग थोडासा कमी करून फेकलेला हा चेंडू. आणि पहिलाच बॉल इथनं मी तर म्हणेन जबल डॉट. यस व्हाईट बॉल आहे आणि त्यावरती एक धाव नक्कीच इथून अंकित केली जाते, म्हणजे आता इथनं एक्स्ट्राच्या धावा मिळत आहेत. 1+1 2 धावा मिळतील, 23 धावा. हा देखील अगदी ओव्हर पिच बॉल, परंतु ऑन साईडला अगदी हलक्या हाताने खेळला गेलाय. अगदी सध्या तरी धाबा जमा करण्याचं काम हे दोन्ही फलंदाज करत आहेत, परंतु या मॅच मध्ये सध्या तरी संकेत उदयला चांगली साथ देत आहेत, कारण की संकेतला देखील माहिती आहे सध्या तरी या मॅच मध्ये उदयच्या बॅटमधून धाबा येतात, त्यांना सातत्याने स्ट्राईकवर त्यांना फार महत्त्वाचं आहे. अगदी या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती अगदी पाहिलं तर माध्यमिक सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक देखील सामन्यांचा आनंद घेत आहेत. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जो इथे वेळ दिलाय त्या वेळेचा मैदानामध्ये फायदा उचलला येतोय, कारण की अप्रतिम सामने पाहायला मिळत आहेत. हा देखील बॉल सरळ सीमाच्या बाहेर. खरं तर सरांना आनंद होईल एवढी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये त्यांचे विद्यार्थी करत आहेत. खरं तर नक्कीच त्यांचाच एक विद्यार्थी सार्थकला देखील आपण पाहतोय. सार्थक भगवान सार्थक बालाराम धुमाल यांना देखील आपण पाहतायत. खरं तर तो देखील राष्ट्रीय पातळीवरती खेळतोय, परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत सध्या तरी उदय ते देखील त्यांचे विद्यार्थी आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग केली आहे आतापर्यंत. भरपूर चांगली बॅटिंग मात्र उदयच्याही माध्यमातून पाहायला मिळते. खरं तर इथे पाहिलं संतेपडा टीम आणि गोडसे टीम मात्र दोन्ही संघ अगदी यस गोडसे म्हटलं तर संपूर्ण गावच मी तर म्हणेन सरांचा विद्यार्थी आहे, कारण की अगदी सरांनी प्रत्येकाला चांगलं टीच केलं, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात सध्या आपल्या गावाच्या नावासाठी प्रत्येक खेळाडू सर सातत्याने 100% योगदान देतोय. आताचा हा चेंडू इथून यस पाहिलं जाईल, पंचांचा इशारा वाईटचा येतोय. वेगवान चेंडू होता, जबल अगदी इष्टांचा जबल जाणारा हा चेंडू, परंतु पंचाने वाईट बॉल घोषित केलाय. एक एक्स्ट्रा धाब. टीमची टोटल 33 धाबा. सध्या तरी आता इथून सुरुवात दमदार झाली आहे. अप्रतिम ही सुरुवात. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 15 मध्ये आता 39 करायच्या. फुल लेनचा बॉल ऑन साइडला खिसलाय फटका अप्रतिम. हा देखील बॉल पुन्हा एकदा बाउंड्रीच्या बाहेर. पुन्हा एकदा भोंगे आले सीटांचा आवाज मात्र अगदी कानावरती येतोय. हा देखील बॉल सीमा पार. सध्या तरी मैदानाच्या अगदी बाहेर अगदी आमचे ऑल इंडिया खरं तर गणेश दादा गायकवाड सध्या तरी त्यांचे अपार्टमेंट आहे. यस नक्कीच अगदी स्टार्ट टू एंड जिथून सुरू झाले पहिल्या दिवसापासून आणि आता आज शेवटचा दिवस. आज देखील गणेश दादा यांना पण पाहतात. अगदी दादा तुमचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. कोणत्या प्रकारचा जास्त वेळ न खर्च त्यासाठी स्वतः मात्र बाउंड्री लाईनवरती आहेत. प्रत्येक एकता स्पोर्ट्स गोडसेकरांचा आम्ही खरं तर
या ठिकाणी आभार व्यक्त करतो, परंतु इथे सध्या तरी घडतंय काय, मैदानाच्या आतमध्ये सध्या खेळत असताना वारंवार चुका होत आहेत टीम संतेपाडा संघाच्या माध्यमातून. जबल हा चेंडू देखील आपण पाहिला अगदी समोर होता, एक निर्धाव चेंडू होता, परंतु तिथे यास बाईच्या माध्यमामध्ये या 2 धावा मिळतील, परंतु एटाच्या मागे थोड्या चुका केल्या जातात. जिथे डॉट बॉल होता तिथे या 2 धावा मिळतील बाईच्या माध्यमातून. 41 धावा पहिल्याही षटकात 21 बनल्या होत्या, याही षटकात आतापर्यंत जबल 20 धावा बनल्या गेल्यात. ऑन साइडला व्हाट अ शॉट, पुन्हा एकदा उदय याही मॅच मध्ये थांबायचं नाव घेत नाहीये. पुन्हा एकदा बॉल मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, आणखीन एक षटकार. अप्रतिम बॅटिंग, 72 धावसंख्या चेस करायचे. पहिल्या 2 षटकांमध्ये जबल 47 धावा बनल्या गेल्यात. आता येणारे समीकरण सोपं झालंय, 12 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज. असं वाटलं होतं की कानिफनाथ गोडसे संघ या मॅच मध्ये पिछाडीवरती होईल, परंतु मैदानाच्या आतमध्ये काय सुरुवात झाली आहे. सध्या तरी उदय आणि संकेतांच्या माध्यमातून अगदी कानिफनाथ गोडसे संघाला जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात दोन्ही फलंदाजांनी करून दिली आहे. बॅटिंग आवडली असेल टाळ्या होऊन जाऊ द्यात. अप्रतिम बॅटिंग. मॅच ऑन, गेम ऑन. टर्निंग पॉइंट षटक, 3रं षटक. इथे गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, परंतु इथे गरज होती का. सध्या तरी आपण पाहू शकता इथून विकेट सेक्रिफाइस केले जात आहेत आणि इथून या पहिल्याच बॉलवरती भूपेशनं अगदी डॉट बॉल फेकला, परंतु तदनंतर रनआउटच्या माध्यमातून आता संकेतला जावं लागेल. फलंदाज बाद अगदी उदयसाठी अगदी संकेतनं देखील सेक्रिफाइस केलं. इथे फलंदाज बाद, पहिला धक्का लागतोय टीम कानिफनाथ गोडसे संघाला. अगदी स्पर्धा देखील अप्रतिम दर्जेदार स्पर्धा, एकापेक्षा एक सरस सामने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. निमित्त एकच, एकता चषक गोडसे 2026 हे पर्व 7वं पर्व आपण पाहतोय या आयोजनाचा. एकता स्पोर्ट्स गोडसेकरांचा मित्र म्हणून हा बीज आहे, कारण की सातत्यानं अगदी पहिल्या दिवसापासून अफाट मेहनत, सातत्यानं एकता चषक ही मात्र एकत्रित पाहायला मिळते. इथे देखील कमबॅकिंग ओव्हर म्हणू शकतो मी. मगाशी म्हटलं की हा टर्निंग पॉइंट षटक ठरू शकतोय. जर का या षटकात कमीत कमी धावा आल्या तर हा सामना पुन्हा एकदा संतेपाडा संघ आपल्या बाजूने करू शकतो. जर का जास्तीत जास्त धावा आल्या तर अगदी कानिफनाथ गोडसे संघ मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पुढे येऊ शकतो. परंतु इथे या षटकात भूपेश अप्रतिम कामगिरी करतोय. सध्या तरी सातत्याने उदय या फलंदाला थांबवण्याचं काम केलं जात आहे. सेट बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये उदय. पुन्हा एकदा वन्स अगेन, परंतु आताचा हा चेंडू यस टप्पा पडल्यानंतर भरपूरच बाहेर. अगदी व्हेरी गुड डिसिजन पंचांचा. वाईट बॉल यस. या ठिकाणी एक्स्ट्रा धाव इथं मिळते आणि या एक्स्ट्रा धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 48 धावा. पुढे येऊन खेळले डाऊन लागतो, आपण बॉलला ढकललाय, परंतु याही बॉलवरती एक धाव मिळू शकते. या षटकात अप्रतिम कमबॅक झालाय गोलंदाजी करत असताना भूपेश यांच्या माध्यमातून. इथे देखील एक सिंगल. टीमची टोटल 49 धावा. आता उर्वरित 8 बॉल आणि 23 धावा करायच्या आहेत. या षटकातील हे शेवटचे 2 चेंडू आहेत ना, हे फार महत्वाचे आहेत. ऑनसाइडला खेळले, फटका फसला, जेलची संधी, स्वतः यष्टीरक्षक पोहोचले होते, परंतु शेवटच्या मोमेंटला इथे देखील कॅच ड्रॉप. जेव्हा तुम्हाला धावा डिफेंड करायच्या आहेत तेव्हा सातत्याने तुम्हाला फिल्डिंगचा लेवल हा वाढवावा लागतो. सातत्याने अगदी मी तुम्हाला कॅचेस मात्र तुम्हाला कंप्लीट करावे लागतात. अगदी हाफ चान्स असतो तिथे देखील तुम्हाला फुल चान्स मात्र करावा लागतो. सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये आता प्रत्येक खेळाडूला 100% योगदान द्यावं लागेल. आता 7 बॉल आणि 21 धावसंख्येची गरज. आताचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी वेगाने मात्र सरळ जातोय, अगदी सरळ इष्टांच्या भरण, अर्थातच हा निर्धाव चेंडू डॉट बॉल. आता सामना पुन्हा एकदा बदललाय मैदानाच्या आतमध्ये. अगदी असं वाटलं होतं की इथून
कानिफनाथ गोडसे संघ याच ओव्हरमध्ये सामना आपल्या बाजूने करेल, परंतु तसं काही घडलं नाहीये. अप्रतिम कमबॅक इथे पाहायला मिळाला भूपेश यांचा. गोलंदाजी करत असताना अवघ्या 4 धावा त्यांना खर्च केला. तिथे समीकरण आपण पाहिलं होतं 12 मध्ये 25 पाहिजे होत्या, आता तिथे समीकरण पुन्हा एकदा बदललं. येणारे 6 बॉल आणि 21 धावसंख्येची गरज 51 बनल्या गेल्यात. शुभ अंक सध्या धावफलकावरती आहे, परंतु अजूनही 21 धावा करायच्या आहेत. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उदय आहेत ना तोपर्यंत हा सामना कानिफनाथ गोडसे संघ आपल्या बाजूला पाहू शकतो. सुरुवातीच्या 2 षटकात असं वाटलं होतं की गोडसे संघ हा सामना आपल्या बाजूने नक्कीच जिंकू शकतो, परंतु टर्निंग पॉईंट षटकात बरोबर चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे. अगदी तिसऱ्या षटकात गोलंदाजी करत असताना भूपेशनं आपल्या टीमला पुन्हा एकदा अगदी या मॅच मध्ये शिरकाव केलाय. पुन्हा एकदा इन केलं गेलं. अप्रतिम गोलंदाजी आणि कमबॅकिंग ओव्हर राहिलाय. 6 बॉल मध्ये 21 धावा करायच्या आहेत. धावा बनल्या जातील का हे देखील पाहूया. अगदी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सर्व काही करता येईल, परंतु तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सातत्याने प्रयत्न करावे लागतील. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहू शकता. 4थे षटक, अंतिम षटक अगदी स्क्रीनवरती आपण पाहू शकता. आमची संपूर्ण ग्रामपंचायत खरं तर संपूर्ण आमच्या या सर्व सदस्यांची आम्हाला भरपूर चांगली साथ मात्र या स्पर्धेत मिळते. सातत्याने पहिल्या वर्षापासून ते आतापर्यंत 7वं वर्ष सुरू आहे. सातत्याने या सर्व आमच्या ग्रामपंचायतची आम्हाला भरपूर सारी साथ पाहायला मिळते. मग त्यानंतर विद्यमान सरपंच खरं तर सौभाग्यवती अर्थातच दयाताई रवींद्रजी मगर, खरं तर त्यांचा आम्हाला भरपूर चांगला सहकार्य लाभले गेलं आहे. व त्यानंतर गोडसे पंचायत तिथे खरं तर ग्रामपंचायतचे उपसरपंच रोशनीताई धुमाळ यांचे आम्हाला बरोबर चांगलं सहकार्य लाभले गेलं. जाऊयात मॅचच्या दिशेने. शेवटचे 6 बॉल आणि 6 मध्ये 21 करायच्या आहेत. पहिलाच बॉल मिडल ऑफ द बॉल आणि बॉलला सरळ पाठवलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला बॉल जाईल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे संघर्षाला सुरुवात आणि संघर्षमय हा पहिलाच षटकार. मॅच आता पुन्हा एकदा रंगतदार पाहायला मिळते. पुन्हा एकदा पान मित्र म्हणून पलटे केले जात आहे. आता येणारे 5 बॉल आहेत, 15 करायचे आहेत. 57 बनल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी रफ अँड टफ सामना पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल समोर. यास पंचांचा फिंगर अप. कहाणी में ट्विस्ट. महत्वाचा खेळाडू उदय अगदी या ठिकाणी पायचीत झालेत. अर्थातच LBW चा शिकार फलंदाज बाद. हा 440 वॉल्टचा धक्का सध्या तरी लागला जातोय टीम कानिफनाथ गोडसे संघाला. फलंदाज बाद. उदय बॅक टू द पेव्हिलियन. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवर आपण पाहतोय. अगदी अप्रतिम मित्र पंचांचा हा निर्णय. अगदी समोर चेंडू होता आणि अगदी पॅडवरती हा चेंडू आणि तिथे मात्र पायचीत केलं गेलं. LBW च्या माध्यमातून इथनं फलंदाजाला बाद घोषित केलं गेलं. मात्र दुसरा मोठा धक्का लागलाय. सामना अजूनही इथून बॅलन्स आहे. 4 मध्ये 15 करायच्या आहेत. प्रत्येकी बॉलवरती धाबा येणं महत्वाचं. इथून हा सामना कोणता संघ जिंकणार. क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट हा अनचित्तीनं गोष्टीने भरलेला खेळ आहे. या खेळात कधी काय होईल सांगणं कठीण. मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या राजू आपल्या बॅटची धार आता दाखवतोय. टीम मित्र म्हणेन संतेपाडा संघाला पहिलाच बॉल करत असताना पहिल्याच बॉलवरती धमाका. हा बिग हिट षटकार. नक्कीच कानिफनाथ गोडसे संघ म्हटला तर सातत्याने याच मैदानावरती ते सातत्याने सराव करतात. होम ग्राउंड मैदान अगदी जेव्हा जेव्हा आपण घरच्या मैदानावरती खेळतो नक्कीच आपल्याला भरपूर सारा बेनिफिट असतो. आणि इथून काय मितवाने फटकेबाजी केली जाते. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते घरच्या मैदानावरती. इथून घरचा ताज कायम ठेवला जाईल का हे देखील पाहूयात. टीम कानिफनाथ गोडसे यांच्या माध्यमातून 63 बनल्या गेल्यात. आता येणारे 3 बॉल 9 धावा करायच्या आहेत. मॅच रफ अँड टफ रंगतदार सामना. ऑन साइडला ड्राईव्ह केला. ऑन साइडला ड्राईव्ह केला. इथे देखील आपण वादात फटका चांगला आहे. एक धाव तर कंप्लीट. दुसरा प्रयत्न आणि दुसरी ही धाव आता इथनं कंप्लीट झाली आहे.
अगदी अप्रतिम या ठिकाणी सामने पाहायला मिळतात. अगदी ज्या प्रकारे पहिल्या दिवशी आपण पाहिलेत क्वालिफायचा सामना जिथे आपण पोई आणि चला मी सर्व खेळाडूंना विनंती करू आपण खेळाडू कक्ष सोडायचा नाहीये. 2 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. आताचा हा चेंडू यस पंचांचा इशारा वाईट बॉल. कहाणी में ट्विस्ट आएगा मजा आता येणारे 2 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज. 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका जर का लगावला तर सामना पूर्णपणे मी तर म्हणेन कानिफनाथ गोडसे संघाच्या बाजूने. 2 बॉल 6 धावसंख्येची गरज. राजू मध्ये क्षमता आहे, राजू मध्ये ताकद आहे, त्याच्या बॅट मध्ये ताकद आहे. ऑन साइडला उडवलाय, फटका फसलाय. इथे झेलची संधी परंतु इथे काय घडेल सध्या तरी मी तर म्हणेन या बॉल वरती एकच धाव मिळेल. आता शेवटच्या एका बॉल वरती हा सामना पाहायला मिळतोय. अगदी क्रिकेट आपण पाहू शकता रंग बदलणारा हा क्रिकेट. अप अँड डाऊन, चढाव उतार, सातत्यानं रंग बदलले. सुरुवातीला असं वाटलं होतं की कानिफनाथ गोडसे संघ हा सामना आपला बाजूने करेल, परंतु तदनंतर तिसऱ्या षटकात पलटवार झाला. खरं तर भूपेशनं चांगली गोलंदाजी केली व तदनंतर याही षटकात मी तर म्हणेन सुरुवातीला धावा आल्या, परंतु तदनंतर पुन्हा कमबॅक केला गोलंदाज यशनं. आता सामना येऊन पोहोचलाय. 1 बॉल 5 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग आपल्या या स्पर्धेचा नियम. अप्रतिम सामने. निमित्त एकच, एकता स्पोर्ट्स गोडसेच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. एकता चषक 2026 हे प्रभाव प्रत्येक मॅच आज रफ अँड टफ पाहायला मिळते. अगदी एकता स्पोर्ट्स या संघाने मात्र अप्रतिम सामने या ठिकाणी ऑर्गनाइज केले. शेवटचा 1 बॉल. सध्या तरी हाय व्होल्टेज सामना. 72 धाबा इथनं चेस करायच्या आहेत. आतापर्यंत मित्र म्हणेन सुरळीत सर्व काही चाललाय, परंतु या बॉल वरती जर का मोठा फटका आला तर सामना गोडसे संघ जिंकू शकतो. आणि इथे फुल टॉस बॉल आणि सामना जिंकला टीम कानिफनाथ गोडसे संघाने. अप्रतिम फटका, बॉल सीमा पार, गोल्डन षटकार ऋतिकच्या बॅट मधून. अगदी पुन्हा एकदा या मैदानावरती रेकॉर्ड अगदी स्पर्धा देखील मी तर म्हणेन रेकॉर्डच होते, कारण की एकता चषक गोडसे 2026 आहे परवा. प्रत्येक